एकसारखं काय आणि वेगळं काय शिकायचं हा. वेगळं एकसारखं काय, त्याच्यात एक गटात न बसणारा वस्तू आहे किंवा एखाद्या प्राणी आहे किंवा पक्षी आहे ते आपण ओळखायचं आहे. थोडक्यात काही पाहुणा ओळखायचा आहे. म्हणजे सगळे एका घरातले आणि त्या घरात एक पाहुणा आलाय. समजा आता तुमच्या घरात एक आत्या आली आहे तुमची, मग ती पाहुणी आहे, मग ती तुम्हाला पाहुणा ओळखा म्हटली की कळायला पाहिजे आत्या तुमची पाहुणी आहे. तसं ह्या प्रत्येक घरात कोणतरी वेगळं आलेलं आहे, तो कोण आहे, पाहुणा आहे. किंवा गटात न बसणारा शब्द असं पण म्हणू शकतोय आपण. काय म्हणू शकतोय, गटात न बसणारा कोणतरी त्यातला व्यक्ती आहे किंवा पान आहे, फुल आहे असं आपण म्हणू शकतोय हा. आपण थोडं उदाहरणार्थ थोडे ते घेतले ते तुम्ही सांगायचं आहे मला. ह्याच्यात आता पाहुणा कोण आहे किंवा वेगळं कोण आहे सांगा. का बरं हे पान का वेगळं आहे? आकारानं कसं पान आहेत, कसली अळूसाची पान आहेत. अळूसा हा आपण खोकला आल्यावर खायचं असते काळा करून, आणि हे शोच्या मेहंदीचं पान आहे. त्यात आपल्याला माहिती आहे, पण ही पानं वेगळी आहेत, आकार वेगळा आहे, ह्या पानाचा आकार वेगळा आहे. आता ह्यात कोण वेगळं आहे सांगा. हे वेगळं आहे का बरं? हे मोठं आहे. ही पानं एकसारखी आहेत आणि हे जरासं वेगळं आहे. पण ह्याच्यात आता पाहुणा कोण आहे सांगा. हा का बरं? ही एकसारखी आहेत आणि हे वेगळं आहे. म्हणजे ही एका झाडाची पानं आहेत, हे वेगळं आहे. आता ह्यात सांगा बघू, ह्याच्यात वेगळं कोण आहे.